जराही टायर्ड न दिसणाऱ्या अनेक जणांचं मी इथे मनपूर्वक स्वागत करते. त्याच्यामध्ये आपले अनेक खातेप्रमुख मला दिसत आहेत, ज्यांनी आपल्या करनिर्धारण आणि संकलन खात्याचं प्रमुखपद भूषवलं. आम्हा सगळ्या कर्मचाऱ्यांना वेळोवेळी सांभाळून घेतलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपले सर्व खातेप्रमुख म्हणजे करनिर्धारक आणि संकलक असतील, संयुक्त करनिर्धारक आणि संकलक असतील आणि अनेक डेप्युटी ANC म्हणजे उपकरनिर्धारक आणि संकलक असतील, त्यांनी आम्हा सगळ्या कर्मचाऱ्यांना वेळोवेळी प्रचंड प्रोत्साहन दिलं. आमच्यामध्ये जे काही थोडे बहुत कलागुण असतील ते संपन्न व्हावेत यासाठी त्यांनी आम्हाला व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आणि जगामध्ये अतिशय आत्मविश्वासाने वावरण्याचा एक मूलमंत्र दिला. त्याबद्दल सगळ्या कर्मचाऱ्यांतर्फे इथे उपस्थित असलेल्या आणि उपस्थित नसलेल्या सर्व वरिष्ठांचं टाळ्या वाजवून आपण अभिनंदन आणि आभार मानूया. सर्वांचाच नामोल्लेख करणं इथे वेळेअभावी शक्य नाही आहे, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. परंतु इथे त्यामध्ये आपण प्रातिनिधिक स्वरूपात काही जणांचा सत्कार करणार आहोत जे इथे उपस्थित आहेत. ते आपण यथावकाश करूच या. गेल्या वर्षीची मला आठवण करून द्यायची की गेल्या वर्षी आपलं पहिलं करनिर्धारण आणि संकलन खात्यातून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचं स्नेहसंमेलन कांदिवलीला पार पडलं. कांदिवलीचा अपार उत्साह घेऊनच आपण आज या द्वितीय मुलुंडच्या स्नेहसंमेलनामध्ये आलेलो आहोत. मला सांगायला एक मजा आणि आनंद वाटते की त्या स्नेहसंमेलनामध्ये महिला वर्गाची उपस्थिती अतिशय कमी होती. मला वाटतं साहेब 7-8 स्त्रिया महिला आपल्या कर्मचारी इथे उपस्थित होत्या आणि आज जवळजवळ 30 ते 35 स्त्रिया या संमेलनामध्ये द्वितीय संमेलनामध्ये उपस्थित आहेत. आपल्या खात्याने आपल्याला नेहमीच जे मोकळं वातावरण दिलं, निरोगी वातावरण दिलं, त्याचं हे द्योतक आहे. या स्नेहसंमेलनासाठी मुलुंडच्या स्नेहसंमेलनासाठी जवळजवळ 18 जण म्हणजे 14 जण आणखीन काही जण असे बरेच जण अथक परिश्रम करतायत. इथे व्हॉलेंटियर्सचा असा बॅच लावलेले स्वयंसेवक आहेत. आता आपण सगळेजण जरी रिटायर्ड नसलो तरी थोडे थोडे टायर्ड आहोत. त्यामुळे जर काही मेडिकल इमर्जन्सी आली तर ताबडतोब त्यांच्याशी संपर्क साधा. खाण्यापिण्याची आणि सर्व प्रकारची उपलब्धी आपल्यासाठी इथे करून देण्यात आलेली आहे. या महत्त्वाच्या सूचनेनंतर मला जर का काही आठवत असेल नॉस्टॅल्जियाचा भाग म्हणून तर आपलं बिर्ला क्रीडा केंद्रात झालेलं स्नेहसंमेलन किंवा रवींद्र नाट्य मंदिरात झालेलं स्नेहसंमेलन. किती जण उपस्थित होते या स्नेहसंमेलनांना? किती जण? मी तर होतेच. अरे कमी आहेत. मग दादर माटुंगाला आपलं झालं होतं, यशवंतरावला झालं होतं. या सगळ्या स्नेहसंमेलनांना आपल्या पूर्वसुरींनी अतिशय छान मदत केली होती. तर स्नेहसंमेलनाची ही परंपरा जरी आता आपल्या करनिर्धारण आणि संकलन खात्यामध्ये काही कारणास्तव खंडित झालेली असली, मला असं म्हणावंसं वाटतं कधी तर खरं म्हणजे की आपण सगळेजण आपला खात्याचा सुवर्णकाळ, वैभवी काळ उपभोगलेली माणसं आहोत. पण आता थोडीशी खंत अशी वाटते की कृष्णे काठी कुंडला आता पहिले उरले नाही, कृष्णे काठी कुंडला आता पहिले उरले नाही. पण असं असलं तरी आपली परंपरा आपण सेवानिवृत्तांनी कायम राखली आहे. आपल्या खात्याचं स्नेहसंमेलन जरी होत नसलं तरी ज्यांनी ज्यांनी हा सुवर्णकाळ उपभोगलेला आहे ते सगळेजण आज इथे मला समोर दिसत आहेत. त्याचा मला विशेष आनंद आहे. आता नमनाला घडाभर तेल न वापरता मी मुख्य कार्यक्रमाला आता सुरुवात करायची परवानगी मागते साहेबांकडे. आपल्या खात्याचे करनिर्धारक आणि संकलक पद भूषविलेले माननीय मुंडले साहेब, माननीय खंदारे साहेब इथे उपस्थित आहेत, ज्यांनी आम्हाला कायमच अतिशय प्रोत्साहन दिलं. सगळ्या कलाकारांना बरोबर घेऊन त्यांनी खात्याची धुरा सांभाळली. तर सर्वप्रथम आपण मुंडले साहेबांचा उद्या तिथीनी वाढदिवस आहे आणि पूर्वीच्या काळी सगळ्यांची बर्थ डेट जूनमधली लागायची बघा. तर
ऑफिशियली ती बर्थ डेट जरी जूनमधली असली तरी आपल्या या कार्यक्रमाची अतिशय गोड आणि हृद्य अशी सुरुवात आपण करणार आहोत, ती मुंडले साहेबांचा सत्कार करून. तर मी मान्यवरांना विनंती करते की शाल, श्रीफळ आणि वस्त्र, शिरोभूषण असं देऊन आपण मुंडले साहेबांचा सन्मान करणार आहोत. सरांचं सहस्त्रचंद्र दर्शन आपलं करनिर्धारण आणि संकलन खातं साजरं करतं याचा अतिशय आनंद होतो आहे. सुदिनं सुदिनं जन्मदिनं तव, सुदिनं सुदिनं जन्मदिनं तव, भवतु मंगलं जन्मदिनं, भवतु मंगलं जन्मदिनं. उपस्थित मित्र, 8 फेब्रुवारी 1965 मध्ये महापालिकेमध्ये माझं पदार्पण झालं. जकात खातं निर्माण झालं होतं. त्यावेळी जकात खात्यासाठी इन्स्पेक्टर बरेच घेतले होते. मिस्टर बागवे, आबा राणे हे आमच्या बरोबरचे होते. तर मी 2 मिनटं आपल्याला सांगेन की आबा राणे आता 1 महिन्यापूर्वी वारले. त्याच्यासाठी आपण 2 मिनटं उभं राहून त्यांना श्रद्धांजली अर्पण करूया. ठीक आहे. आपल्या आत्ता काल मिनिस्टर झालेले छगन भुजबळ एकाच चाळीमध्ये राहत असत. पण छगन भुजबळ एवढा मोठा माणूस झाला तरी आबा राणेंनी त्याचा कधी फायदा घेतलेला नाही. त्यांच्याकडे कधी जाणं येणं पण त्याच्यासाठी झालेलं नाही, आपल्या ऑफिसच्या कामासाठी. मी मात्र पहिल्याच टर्मला माझी परीक्षा पास झालो डेप्युटी सुप्रिटेंडंटची 7 वर्ष झाल्याबरोबर. आणि प्रमोशन मिळत मिळत करनिर्धारण करसंकलक म्हणून निवृत्त झालो. नंतर ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी 5 वर्ष महापालिकेत सेवा केली. आणि 2007चं इलेक्शन पूर्णप्रमाणे शिरावर घेऊन ते पार पाडलं. आणि इलेक्शन ही मोठी जबाबदारी असते आणि राजकीय लोकांशी संबंध असल्यामुळे कधी कधी ब्लॅकमेलिंग पण होतं. सध्याचे उपनगरचे मंत्री आहेत शेलार, यांना कायद्याची, त्या लोकांना उभे राहतात इलेक्शनला वगैरे, तो कायद्याचा अभ्यास नसतो. महापालिकेचा ॲक्ट म्हणून एक पुस्तक स्वतंत्र भगवद्गीता आपल्यासाठी आहे. तो अधिनियम खरं म्हणजे सर्व नगरसेवकांना निवडून आल्यावर कॉपी दिली जाते, ती वाचली पाहिजे त्यांनी. ते जर केलं तर अशा अडचणी येणं उत्पन्न होणार नाहीत. विशेषतः इम्प्रूव्हमेंट कमिटी, स्टँडिंग कमिटी याचा तरी अभ्यास नगरसेवकांनी करणं आवश्यक आहे. बोरिवलीला मी राहतो त्या वार्डामध्ये 11 नगरसेवक आहेत आणि खासदार गोपाळ शेट्टी यांच्या आधिपत्याखाली बहुतेक नगरसेवक असल्यामुळे तिथे त्यांना
गाईड करण्याचा मला प्रसंग येतो, त्यावेळी सगळ्यांना अधिनियमाचे नियम आणखीन ॲक्टमधल्या ज्या सेक्शन्स आहेत त्या सेक्शनची माहिती मी देण्याची व्यवस्था मी केलेली आहे. आणि अजून खासदार गोपाळ शेट्टी यांच्याशी चांगले संबंध माझे आहेत. आणि हा एक माणूस असा आहे की सेवा करण्यासाठीच जन्माला आलेला आहे लोकांची. सकाळी 9:30 वाजता काही कामं असली तरी ऑफिसला येऊन जवळजवळ 100 लोक त्यांच्यासाठी बसलेले असतात. एका तासामध्ये ते सगळ्यांचे डिस्पोज करून लगेच कामासाठी बाहेर पडतात. असा समाजसेवक किंवा राजकीय नेता होणं कठीण आहे. आशीर्वाद घ्यायचे. सर्व उपस्थित खाली सोडतो रिटायर कर्मचारी यांनी असेच दरवर्षी हजर राहून स्नेहसंमेलन चांगल्या प्रकारे पार पाडावे अशी मी सगळ्यांना विनंती करतो. धन्यवाद. आपल्या खात्याचा कार्यक्रम जारी ठेवणारच आहोत, परंतु एक आपल्याला छान सत्कार करायचा आहे, तो प्रभानंद शंकर रावराणे यांचा. आपण ज्या हॉलमध्ये ज्या ठिकाणी उपस्थित आहोत ते संभाजीराजे सांस्कृतिक मंडळ याचे ते अध्यक्ष आहेत. आणि आज आपल्याला जे सुग्रास भोजन मिळणार आहे त्याची व्यवस्था त्यांच्या प्रणिता केटरर्सतर्फे करण्यात आलेली आहे. तर मी विनंती करते की साहेबांचा सत्कार पुष्पगुच्छ करून आपले पाताडे साहेब करतील. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद आलात ते. बृहन्मुंबई म्हणजे सोन्याची खाण, अशीच आपण जपूया आणि पुढच्या कामाला करूया. मी सत्कार सभाला आत्ता उत्तर द्यायला मी 2 वाजता इथे हजर आहे. धन्यवाद. आपल्या इथे आपले करनिर्धारक आणि संकलक असलेले माजी करनिर्धारक आणि संकलक असलेले माननीय खंदारे साहेब उपस्थित आहेत. तर मी नामदेव थोरात साहेबांना विनंती करीन की आपण खंदारे साहेबांचा सन्मान करावा. थोरात साहेब नाही. मी मधुकर आंबोडकरांना विनंती करते. थोरात साहेब आलेले दिसत नाहीत. आले का? आणि संकलक राहिलेले श्री श्रीनिवास शेंदूरकर साहेब यांचा सन्मान करण्याची विनंती मी पाताडे साहेबांना करते. करावा. यू आर लेट. बदलून टाका. येस. करनिर्धारक आणि संकलक राहिलेले आपले माननीय पारखी साहेब, तुषार पारखी साहेब यांचा सन्मान पाताडे साहेब करतील. प्रदीप राणे साहेब यांचा सन्मान करण्याची विनंती मी मोरे साहेबांना करते. सिक्युरिटी
ऑफिसर म्हणून निवृत्त झालेल्या साहेबांनी आपल्या खात्यामध्ये 15 वर्ष काम केलेलं आहे, त्यामुळे त्यांचा विशेष सन्मान. आपल्याकडे ऑल इंडिया पेन्शनर्स असोसिएशनचे अध्यक्ष राहिलेले सन्माननीय बधान साहेब, देवीदास बधान साहेब आलेले आहेत. ते आपल्या मुंबई म्युन्सिपल पेन्शनर्स असोसिएशनचे देखील आमंत्रित सदस्य आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साहेबांनी लोकमान्य मल्टीपर्पज क्रेडिट सोसायटीच्या माध्यमातून आपल्याला लहानशी स्पॉन्सरशिप देखील मिळवून दिलेली आहे. बधान साहेब, थँक्यू व्हेरी मच. त्यांचा सत्कार करतील पाताडे साहेब. सुषमा भागवत, आमची सगळ्यांची प्रेरणा स्रोत असलेली सुषमा, कुठे आहेस तू? सुषमा भागवत. अनेक शॉर्ट फिल्म्सना सुषमाच्या पारितोषिकं मिळालेली आहेत. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की स्टेटच्या म्हणजे राज्यनाट्य स्पर्धा असतील किंवा आपल्या BMCच्या स्पर्धा असतील, अशा अनेक राज्य स्पर्धांमध्ये आणि राष्ट्रीय पातळीवर सुषमा अनेक पारितोषिकं मिळवते आहे. आणि आम्हा सगळ्या रिटायर्ड बायकांना एकत्र करून ती भरपूर काम करते आहे. तिला शुभेच्छा आणि सदिच्छा पुढच्या वाटचालीसाठी. यानंतर विजय मडव साहेब. विजय मडव साहेब यांची ओळख करून द्यायची तर ही पानं कमी पडतील, पण ती मी थोडक्यात करून देणार आहे. ती अशी की अतिशय उत्तम लेखक, ग्रंथकार, ज्ञानेश्वरी आणि भगवद्गीतेचे अभ्यासक आणि ज्यांच्या लेखनाचा, ज्यांच्या पुस्तकांचा, ज्यांच्या गीतांचा आणि कवितांचा बोलबाला आपल्या भारताच्या मर्यादा ओलांडून पार मॉरिशसपर्यंत गेला आहे, असे विजय मडव साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. तर मी त्यांचा सन्मान करण्याची विनंती करते आहे. पुन्हा एकदा पाताडे साहेबांनाच. आपल्याकडे मी ज्यांच्या मार्गदर्शनाखाली काम केलं असे अनेक वरिष्ठांची मांदियाळी मला इथे समोर दिसते आहे. पण त्या सगळ्यांच्या वतीनं त्यांनी आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा द्याव्यात. आपलं हे स्नेहसंमेलन प्रतिवर्षी होत राहावं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण सगळ्यांनी एक राहून अनेक समाजोपयोगी कार्यक्रम आपल्याला काही ठरवता येतील का, काही सहली आयोजित करता येतील का, अशा सगळ्या उद्देशांनी आपण वर्षातून दरवर्षी निदान एकदा भेटत राहावं. यासाठी आम्हाला सदिच्छा हव्या आहेत सगळ्या वरिष्ठांकडून, तुमच्या सगळ्यांकडून. पण प्रातिनिधिक स्वरूपात मी विनंती करते की आपण जानवलकर साहेबांना विनंती करूया की त्यांनी सगळ्यांच्या वतीनं मनोगत व्यक्त करावं. जानवलकर साहेब. मी 2 मिनिटं बोलणार पण 4 मिनिटात थांबणार. सर हे आधी पहिलं घ्या. दिंडीवाले चुकले. सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार आणि बाकी सगळ्यांना साष्टांग नमस्कार. बस. दोन वाक्यांमध्ये इतक्या छान सदिच्छा मिळालेल्या आहेत. पण यानंतर आपल्याला खूप छान सांस्कृतिक कार्यक्रम पाहायचा आहे. तर मी या ठिकाणी रजा घेते आपल्या सर्वांची आणि आता हा माईक सोपवते आहे मी वंदना शिर्केकडे. धन्यवाद.